नमस्कार. चला आपण पाहूया स्वाध्याय उपक्रमात आपण कसं सामील होऊ शकतो. हा माझा वर्गाचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि इथं माझ्या शिक्षकांनी स्वाध्याय संदर्भात एक मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये स्वाध्याय उपक्रमाबद्दल बरेच माहिती दिले आहे. त्यामध्ये मला पाहता येतं आहे की हे विभाग नागपूरसाठी मेसेज आहे. विभाग नागपूरमध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा हे जिल्हे येतात. मी भंडारा जिल्ह्यामध्ये राहतो. तर माझ्यासाठी हा मेसेज उपयुक्त आहे आणि मी हे लिंकवर नक्की क्लिक करू शकतो. तर आता पाहूया या लिंकवर क्लिक केल्यावर काय होतं. जसं मी लिंकवर क्लिक केलं असं एक मेसेज विंडो ओपन झालं आणि ऑलरेडी नमस्कार असं लिहिलं आहे. तर मी हे सेंड करतो. नमस्कार मेसेज पाठवतातच ते म्हणतायत की ते स्वागत करतायत आपल्याला स्वाध्याय उपक्रमामध्ये आणि आपल्याला सांगतायत की आपण आपलं माध्यम निवडूया. तर मराठीसाठी 1 टाईप करायचं आहे आणि सेमी इंग्लिशसाठी 2 टाईप करायचं आहे. तर मी मराठी माध्यममध्ये आहे तर मी 1 टाईप करतो आहे. आता पुढे आपल्याला सांगता आहेत की काही शर्त आहेत, ते शर्त आपल्याला मंजूर आहेत का नाही. तर जर मंजूर असेल तर 1, नाही असेल तर 2. मला हे शर्त मंजूर आहेत. मी 1 टाईप करतो आहे. आपण हे हायपरलिंकवर जाऊन पाहू शकतो ते शर्त काय आहेत. जसं सांगितलं होतं मी भंडारा जिल्ह्यामध्ये आहे तर हे नंबर 5वर आहेत. तर मी 5 आता सेंड करणार आहे. भंडारा जिल्हा सिलेक्ट झाला आहे. आता माझा ब्लॉक किंवा तालुका ते सिलेक्ट करायचं आहे. तर मी तुमसर तालुक्यामध्ये आहे तर तुमसर तालुक्यासाठी मी 3 टाईप करणार आहे. अशा प्रकारे माझं जिल्हा आणि तालुका दोनही निवड झालं आहे. आता ते विचारत आहेत मी कोणत्या वर्गामध्ये इयत्तामध्ये. मी पहिलीमध्ये आहे तर मी 1 टाईप करून सेंड केलं आहे. माझं पूर्ण नाव सायक आहे रे. तर सायक रे मी सेंड करतो आहे. तर त्यांनी असं मेसेज सांगितलं आहे की माझं नोंदणी झालं आहे आणि पुढचा मेसेज जे आहे तिथं विचारतायत की स्वाध्याय आपण सुरू करू शकतो एक विद्यार्थी निवडून. आणि खालील आपले जे काही ऑप्शन्स आहे ते पाहून आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचे. तर माझ्या घरीमध्ये माझा एक मोठा दादा पण आहे. तो 5वीमध्ये आहे तर मी त्याचाही नोंदणी करू शकतो. तर मी आता इथं दिसत आहे की 2nd नंबरवर दुसरा विद्यार्थी जोडा असं आहे. तर मी 2 टाईप करतो आहे आता. तर 2 टाईप केल्यावर ते आत्ता विचारत आहेत की माझ्या दादाचा इयत्ता काय आहे. माझा दादा 5वीत आहे तर मी 5 टाईप करतो आहे. आणि आपण पुढे विचारत आहेत की माझ्या दादाचं नाव काय आहे. माझ्या दादाचं नाव राहुल आहे तर मी राहुल असं टाईप करतो आहे. आता दोघांचाही माझा आणि माझ्या दादाचा दोघांचाही नोंदणी झाला आहे आणि विचारतायत की आपल्याला जर स्वाध्याय उपक्रम सुरू करायचा आहे तर आपण कोणता एक विद्यार्थी निवडूया. तर मला हे स्वाध्याय उपक्रम आता सॉल्व करायचं आहे तर मी माझ्यासाठी 1 टाईप करणार आहे आणि सेंड करणार आहे. तर आपल्याला प्रथमच विचारतायत की मराठी पहिल्या आठवड्यामध्ये जे प्रश्न आहेत 10 ते सोडवण्यासाठी मी तयार आहे का. हो, मी तयार आहे. तर मी 1 टाईप करून पुन्हा सेंड केलं आहे. आता पाहूया की काय येतं आहे. तर पहिला प्रश्न आला आहे की वरील चित्र काय आहे. तर मला हे नाक वाटतं आहे तर मी 3 टाईप करून सेंड करतो आहे. सेंड केल्यावरच दुसरा प्रश्न आला आहे की हे चित्रामध्ये काय दिसत आहे. तर ह्या चित्रामध्ये नल दिसत आहे मला तर मी 2 टाईप करतो आहे. सेंड केल्यावर तिसरा प्रश्न आला आहे. आता हे तिसऱ्या प्रश्नामध्ये मला वाटतं हे नदी आहे. तर जर नदी आहे तर मी ट्राय करून पाहतो आहे की जर मी नदी इनपुट करतो तर काय होईल. असं नदी टाईप करून सेंड केलं तर ते विचारत आहेत की 1 ते 4मध्येच कोणतेही अंक चूज करायचे आहेत मला. तर मी 2 इथं टाईप करतो आहे. तर परत ते म्हणत आहेत की इंग्लिशमध्येच फक्त आपल्याला करायचं आहे. तर मी परत इंग्लिशमध्ये चेंज करून 2 टाईप करतो आणि सेंड करतो. तर आपल्याला दिसत आहे की हे इनपुट त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि आता पुढचा प्रश्न आला आहे. तर आता मी काही प्रश्न असेही उत्तर देणार आहे, रँडम आन्सर्स देणार आहेत जेणेकरून आपल्याला पुढचं जे प्रश्न आहे ते पुढचे जे टप्पे आहेत ते पाहता येईल. तर हे काही प्रश्न आपण आपल्या गतीप्रमाणे सॉल्व करू शकतो. हे डेमोसाठी आपण थोडंसं
रँडम आन्सर्स देत आहोत आणि आपण पाहूया ह्यानंतर काय होतं आहे. तर सगळे प्रश्न झाले आहेत मराठीचे आणि ते सांगतायत की 10पैकी 6 प्रश्न माझे करेक्ट आहेत. तर 6 उत्तरे जे करेक्ट आहेत त्याच्यासोबत त्यांनी आन्सर की पण दिलं आहे. तर हे आन्सर की आपण डाउनलोड करून पाहूया ह्याच्यामध्ये काय पाहता येतं आहे. तर इथं प्रत्येक प्रश्नाचे करेक्ट उत्तर दिले आहे आणि ते करेक्ट उत्तर पर्पल कलरचे बिंदूंनी हायलाईट केलं आहे. तर तसं प्रकारे मला पाहता येतं आहे की प्रत्येक प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे आणि त्याप्रमाणे मी आता जाऊन पाहू शकतो की माझं मी कुठं चूक केलं आहे आणि तशा प्रकारे मी उजळणी पण करू शकतो. तर हे मराठीचं झाल्यावर त्यांनी पुढचं प्रश्न विचारलं आहे की आता आपण मॅथ्स पहिल्या आठवड्यामध्ये जे 10 प्रश्न आहेत गणितचे त्यासाठी तयार आहोत का. तर परत मी हो असं सेंड करतो आहे, पाहूया काय होतं आहे. तर प्रश्न आला आहे की हे आपल्याला चढत्या क्रममध्ये आन्सर द्यायचं आहे. तर मी 2 वाटतं आहे मला. मी अशा प्रकारे मी आता रँडम आन्सर्स देत आहो प्रश्नाच्या आधारित. पण विद्यार्थ्यांसाठी हे कंपल्शन नाही आहेत, वेळेची काही पाबंदी नाही आहे किंवा दिवसाची. पूर्ण आठवड्याप्रमाणे ते आपले जे उत्तर आहेत ते किंवा जे प्रश्न आहेत ते सोडवू शकतात ते आणि आपलं स्वतःचं वही पुस्तक घेऊन तिथं सॉल्व्ह करून करेक्ट आन्सर काय आहे ते चूज करू शकतात. तर अशा प्रकारे ते त्यांच्या वेळप्रमाणे आपल्या गतीप्रमाणे ते सॉल्व्ह करू शकतात आणि काही पाबंदी नाही आहे. तर आपण पाहतोय की जसं जसं प्रश्न मी आन्सर करतोय दुसरा प्रश्न येत आहे. तर सगळे प्रश्न झाल्यावर ते परत सांगतात की माझे सगळे प्रश्नामधील किती प्रश्न करेक्ट झाले. तर आपल्याला पाहता येते की 10 प्रश्नामधील माझे 5 प्रश्न करेक्ट झालेत आणि तसंच मॅथ्सचं पण आन्सर की आपल्यासोबत शेअर केलं आहे. तिथंही डाउनलोड करून आपण पाहू शकतो की कुठं आपले चुका झाले ते आपल्याला पाहता येते. तसंही आपल्याला काही व्हिडिओ पाहायला पण दिलं आहे जेणेकरून आपले जे प्रश्न चुकी झाले आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला उजळणी करता येईल. तर हे लिंकवर क्लिक केल्यावर डायरेक्टली दीक्षा ॲप ओपन होत आहे आणि तिथं आपलं जे कॉन्टेंट आहे ते आपल्याला प्ले करून पाहता येईल की ओके आपल्या उजळणी कशा प्रकारे करता येईल. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ ऑन झाला आहे आणि आपण उजळणी करू शकतो. तर हे आपला म्हणजे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करा, त्याचे करेक्ट उत्तरे पहा आणि त्या संदर्भात जर उजळणीसाठी व्हिडिओ पाहायचे त्याचं पण ऑप्शन आपल्याला दिलं आहे. आता ते पुढे विचारत आहेत की आपण दुसरे जे अधिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आपण क्विज घेऊ शकतो. तर माझा दादा जे आहे तो 5वीत आहे, त्याच्यासाठी मी हेलो टाईप करून पाहतो काय होतं. तर हेलो टाईप केलं तर त्यांनी मेसेज पाठवलं आहे की कोणते विद्यार्थ्यासाठी आपल्याला आपलं जे स्वाध्याय ट्राय करायचं आहे ते आपण पाहू शकतो. तर मी आता राहुलसाठी मी 2 दाबतो आहे आणि पाहूया काय होतं आहे. तर ते विचारत आहेत की तसंच पहिले आठवड्यामध्ये मराठीचे जे 10 प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण तयार आहोत का. तर सध्या मी तर नाही घेऊ शकणार, तर मी नाहीसाठी 2 टाईप करतो आहे आणि पाठवतो आहे. आणि आपण ह्याच्यावर असंही पाहू शकतो की हे कॉन्व्हिजिनियस नावाचं जे आहे हे ग्रुप चॅट नाही आहे, हे पर्सनल नंबर आहे. तर हे पर्सनल नंबरवर आपण एक चॅटबॉट आहे जे मशीन आहे जे आपल्यासोबत इंटरॅक्ट करत आहे. हे ग्रुप चॅट नाही आहे जिथं आपण इतर विद्यार्थी किंवा शिक्षकांसोबत चर्चा करू शकतो. पण हे मशीन आहे आणि मशीनवर आपण जसं आपले इनपुट्स असतील तसं प्रकारे तो आपल्याला पुढचे स्टेप्स सांगतो आहे. तर अशा प्रकारे हे कॉन्व्हिजिनियसचं खूपच सोपं स्वाध्याय उपक्रम आहे आणि आपण सगळे विद्यार्थी हे ट्राय करू शकतो. तर हीच विनंती असेल की आपण आपले सहविद्यार्थी जे आहे मित्र आहे त्यांच्यासोबत आपण शेअर करूया. तसंही आपण आपले जे अभिप्राय आहे ते आपल्या शिक्षकांसोबत शेअर करूया. थँक्यू, धन्यवाद आणि मी इथंच थांबतो आता.